पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल पोलीस कारवाई करत असताना खरं तर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत असताना एक भयंकर प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ज्या गाडी चालकाला कारवाईसाठी अडवण्यात आलं त्याच गाडी चालकानं पेट्रोल आणि पेट्रोल सदृश्य वस्तू टाकत पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना संबंधित जे अधिकारी होते कारवाई करणारे त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। आणि या सगळ्यामध्ये ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत शैलजा जानकर त्या देखील होत्या, त्यांना देखील त्याने धमकी दिलेली आहे। त्यांच्या अंगावर देखील ती वस्तू जी आहे पेट्रोल ते टाकण्याचा खरं तर गंभीर प्रकार घडलेला आहे। काय नेमकं झालं होतं मॅडम, काय कारवाई सुरू होती, आरोपी कुठून आला होता, नेमकं कालचं काय घडलेलं? ॲक्च्युली बुधवार चौकामध्ये एक इसम वेडी वाकडी गाडी चालवत असल्यामुळे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याला बाजूला घेतलं। त्याच्या तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे त्याला चेकिंगसाठी जवळच कार्यालयामध्ये आणण्यात आलं। हवालदार समीर सावंत हे त्याचा ब्रीद अनालायझरद्वारे चेकिंग करत असताना तो प्रतिसाद देत नव्हता। थोडा गोंधळ करू लागल्यामुळे त्याला थांबवण्यात आलं। त्या दरम्यान तो पाणी पिण्यासाठी व चूळ भरण्यासाठी बाहेर गेला व त्याने पुन्हा परत येत आला आणि हवालदार समीर सावंत यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं। पेट्रोल सदृश्य तो ज्वलनशील पदार्थ टाकला, उग्र वास येत होता तो टाकला आणि तुला जाळतो असे म्हणत असताना आम्ही त्याच्या हातातून बॉटल घेण्यासाठी पुढे गेलो। आमच्याही अंगावर त्याने पेट्रोल टाकले, असा तो सदरचा प्रकार आहे। मॅम, यामध्ये तुमचे अधिकारी किंवा कर्मचारी काही जखमी झालेले आहेत का? कारण हा सगळा भयंकर प्रकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातातील जे द्रव्य होतं पिवळसर पेट्रोल पदार्थ तो टाकल्यानंतर त्याने डाव्या हाताचा जो लायटर होता तो पेटवण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान आम्ही व इतर स्टाफ यांनी त्याला त्याच्या हातातून सगळं ताब्यात आणि त्याला थांबवलं। मॅम, हा सगळा प्रकार नेमकं कुठं घडला? तुम्ही त्याला आणलं होतं बुधवार चौकीच्या हद्दीतून, मग हा सगळा प्रकार कुठं घडला? पोलीस स्टेशनच्या समोर घडला? ॲक्च्युली ह्या दालनामध्ये म्हणजे फरसखाना ट्रॅफिकच्या मध्यभागी तो घडलेला प्रकार ह्याच दालनामध्ये घडला। सदर आरोपी अटकेत आहे आता, त्याच्यासोबत आणखीन कोणी साथीदार होतं याची काही चौकशी झाली? ॲक्च्युली सदर घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया करून विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहेत। बाकी तपास दारू पिला होता हे निष्पन्न झाले काल? हां, काल दारू पिला हे निष्पन्न झालेलं आहे। खरं तर सदर आरोपी जो आहे तो पिंपरी चिंचवडचा आहे, मूळचा तो जालन्याचा आहे। त्याला अटक देखील काल रात्री करण्यात आली आहे पोलिसांकडून। याच दालनात तो सगळा भयंकर प्रकार जो आहे तो झालेला आहे आणि चक्क पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्या आरोपींनी जे आहे ते दारूच्या नशेत धमकी दिल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। कॅमेरापर्सन सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।